हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून म्हणायला पाहिजे, 1:30 वाजलेत. तरी आज आहे देवशयनी एकादशी, म्हणजेच आषाढी एकादशी. तर त्या निमित्ताने मी, आमचे परममित्र अनिल सर हे बघा गाडी चालवतात आणि अजून एक गाडी आहे मागं. तर आम्ही आता प्रसाद वाटप करत आहे. तुम्हाला मागं गर्दी दिसत असेल, माझा आवाज येते पण आय डोंट नो, हेही माहिती नाही. पण चालू आहे आता, प्रसाद वाटप करतोय आम्ही. आधी थोडा केला, आता त्याच्यानंतर परत दुसरा हा सेकंड लॉट आहे आमचा. तर एका गाडीवर मागं केळी आहेत, आताच्या आम्ही खिचडी घेऊन चाललोय, तर ते वाटप करतोय. तर तुम्हाला हा वारीचा ब्लॉग कसा वाटेल, तर मी अचानक पाठवा घेणार की वारीचा ब्लॉग टाकावा लोकांना. आता युजली रील्स तुम्ही बघतच असाल, पण मला अनफिल्टर्ड ब्लॉग दाखवायचे तुम्हाला की वारीत एक्झॅक्टली काय होतं, काय दिसतं. तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये ते दाखवायचा प्रयत्न माझा राहील. तर स्टे ट्यून फॉर द कंटेंट ऑफ दिस ब्लॉग. बाय. आणि एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. आणि सर तुम्हाला बोलायचं आहे, रामकृष्ण हरी, एखाद्याच्या शुभेच्छा सर्वांना. Yes. घ्या पंढरपूर. तर आता हे तुम्ही पुढचे पेजेस बघा अनफिल्टर्ड. सो बाय. फार गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. विकायला जी बसले त्यांना एवढी गर्दी आहे, आम्हाला 3 किलोमीटर जायला पण 1 तास झाला, आम्ही अजून गर्दीत गर्दी आहे. तुम्हाला कोणत्याही बाजूला बघा, तुम्हाला गर्दीत दिसेल. कंटिन्यू गर्दी, गाडी जातच नाही. 2 व्हीलर, मोठ्या गाड्या सगळ्या बाहेरच थांबलेल्या आहेत. सगळ्या 2 व्हीलरवरच फिरतो आम्ही सकाळीपासून. एवढी भयानक गर्दी आहे, लोक ऐकत नाहीत. वारकरी लोक जायचा रस्ता एक करून टाकला, यायचा रस्ता एक करून टाकला. किती त्यांना सांगितलं ना, पलीकडच्या रस्त्याने एक्झिट आहे, कोणी ऐकत नाही. ठीक आहे, आज वारीमुळे काय बोलू पण शकत नाही. शेवटी माऊलीचं दर्शन करायला येतात एवढ्या लांबून. चला चला माऊली चला. आलो होतो आपण, तुम्ही बघू शकता प्रसाद वाटप चालू केल्यानं. आणि सर तर आमचं प्रसाद वाटप करून झालं मित्रांनो. तर आता आम्ही अनिलच्या घरी चाललोय. बघा माझ्यावर माझे सहकारी मित्र आहेत, नगरपालिकेचे 2 मोठे मेंबर. प्रशासनामध्ये काम करतो आहे. प्रशासनाचे माणसं घेऊन फिरतोय मी, हे दोघं नगरपालिकेत काम करतात. तर आता चहा पितो आणि परत मंदिराचे तिकडे जाणार दर्शन करायला. मग तिकडचं काय असेल फुटेज तुम्हाला दाखवतो त्याच्यापुढे. काय म्हणायचं रोहित सर तुम्हाला? जाऊ दर्शन घेऊ आज पांडुरंगाचे. नगरपालिकेचे प्रशासन यांनी हँडल करतात. तर आता चहा पिऊन निघालो आम्ही दर्शन करण्यासाठी. रोहित आहे, DK आहे, अनिल सर आहेत. आता बघू, आता रूट ठरवतो आधी कसं जायचं, कुठून जायचं. मग त्याचे काय असतील तर रॉ फुटेज तुम्हाला दाखवतो वारीचं. कसलं सिनेमॅटिक शॉट, सिनेमॅटिक शॉट, एक्सप्रेसिव्ह शॉट. आता चाललोय, तुम्हाला दाखवतो अपोजिट साईडचा व्ह्यू. समोर आहे चंद्रभागेचा ब्रिज. समोर गर्दी दिसते ना, तो ब्रिज आहे ऍक्च्युली. तुम्ही सगळा त्याच्या खाली चंद्रभाग, तुम्ही सगळा व्ह्यू दिसत तुम्हाला गर्दीचं. तिकडं जायचं नाही, बघू कुठे जायचं आता. आता पहिल्या ब्रिजवर चाललोय, तिकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला ब्रिजवरचा कसं. आता ब्रिजवर तुम्हाला ब्रिजच्या पुढचा व्ह्यू दाखवतो मी कसा दिसतो. तर तुम्ही हा व्ह्यू बघा. वाटेमध्ये कोणीही थांबू नका.
तर जय हरे मित्रांनो, आम्ही चाललो आहे पंढरपूरची वारी कव्हर करायला. तर आता आम्ही चंद्रभागेकडे जात आहे. तुम्हाला हा? तर तुम्हाला दाखवणार आहे आम्ही या ब्लॉग मध्ये पंढरपूरची वारी कशी आहे. एप्रिलमध्ये भरेले 25ला भरेले, आता 2026 चालू आहे. अनिल सर भेटलेले आहेत एवढ्या गर्दीमध्ये. ठीक आहे, ऊस घ्यायचं 300 रुपये किलो. 200 रुपये किलो ऊस आहेत. भारी पडला. तर आत्ता जस्ट आलो आहे नामदेव पायरीपाशी. तर विठ्ठलाच्या कळसाचा व्हिडिओज वगैरे तुम्हाला दाखवतो मी. इथले जे नामदेव पायरी सजावट वगैरे असते तेही दाखवतो तुम्हाला. आत्ता तुम्ही पाहू शकता. 1 मिनिटात दाखवतो. हे बघा, जस्ट पोचलो आहे मी. तुम्हाला ते व्हिडिओज दाखवतो. आपण आलेलो आहोत. आपला आवाज विठुरायाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्ही गर्दी बघू शकता आता किती गर्दी आहे. चला लोटून नका माऊली, चला चला. गर्दी बघा तुम्ही. रामकृष्ण हरी. आमचं दर्शन झालंय, बाहेरून दर्शन घेतलेलं आहे. आता तुम्ही मागत गर्दी बघा, सगळ्या बाजूला गर्दी. जायला रस्ता नाहीये, फार गर्दी आहे. सगळं आम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात चाललोय. तिथे जाऊन तिकडचे काय जे वारीचं जे हे आहे मला दिसेल. आम्ही आता वाळवंटात चाललोय. नेक्स्ट बाय. कोटी मध्ये या ठिकाणी पैसे खर्च करणार आहोत. भागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी मंदिरी. हे मित्रांनो पाहू शकता. स्टोरी टाकायला खरं तर प्रशासनाचे आभार मानले पाहिजे. सर्वोत्कृष्ट असं नियोजन केलं आहे प्रशासनाने. बघा मित्रांनो, असं टेम्पररी होल्ड करून ठेवतात त्यांना, कारण की मागे फार गर्दी झालेली आहे. इकडे बघू शकता. आता ती गर्दी थोडी सॉर्ट झाली की इकडून ते अलॉट सोडतात. अशा प्रकारे ते होल्ड करून ठेवतात वारकऱ्यांना. बसलेले हरवणे आहे. कोणाला सापडलं नाही. तुमचे नातेवाईक वाट पाहत कोणालाही चक्कर तर आलो आता वाळवंटात. दर्शन वगैरे केलं मी बाहेरून. फार गर्दी तुम्ही मागे बघू शकता.
इतकी गर्दी आहे ना, एवढा ऊन आहे, एवढी ह्युमिडिटी आहे आता सध्या. ढगाळ वातावरण आहे पण ऊन पण तेवढंच कडक पडले, पाऊस पडत नाही आहे. तर आता आम्ही चाललो घरी, झालं आमचं ऑलमोस्ट दर्शन वगैरे. तरी आम्ही आता फराळ करायला घरीच चाललेलो आहे. तर आहेत जे काय सिनेमॅटिक्स आहेत ब्लॉगचे, छोटाच ब्लॉग आहे, तुम्हाला टाकून देईल वारीचा ब्लॉग अनफिल्टर्ड कॉज रील्स वगैरे सगळे टाकतात. मला ब्लॉग टाकायचं आहे की अनफिल्टर्ड टाकायचं. मग बऱ्याच गोष्टी कॅप्चर केल्यात जेवढ्या पॉसिबल झाल्यात तेवढ्या, तर टाकून देऊ. मी आता पंढरपूरला काय ते 1 वर्ष झालं तर 20 वर्ष झालं प्रत्येक वर्षी आता. आम्ही एक बार तर 5 फूट होतं ते वाटतं होतं. आजपर्यंत आज तिथं नावत बसलो, हा इथून हे काही स्थान ते बर. आणि इथून नावत गाठलो पार पुन्हा त्यावेळेस मंदिराला घर का घालून वर आलतो. भारतात टीव्हीवर दाखवतो. भारतात भारतात वर्षाला 2 वाऱ्या. आणि तुम्ही कुठे राहता प्रॉपर? मशेगाववाडी. मासेगाववाडी, हा. लातूर. चलत हा. चालत करा. कसं वाटतं तुम्हाला इथं आलं पंढरपुरात? आनंद वाटते, जाऊ तुम्ही वाटतंय. जावं वाटत नाही आता इथंच केला दोघांना. हा. आजची रात इथंच राहायचंय. आधी तिथं राहणार. तर एकटा गर्दी होते, चढणं होत नाही, गुडघे दुखत बरोबर. जायचं मला. बरं वाटतं ना पंढरपुरात आलं? दर्शन किती वेळात होतं तुमच्या इथे आलं? दर्शन झालं तर होत नाही, तर गर्दीत जात नाही, माझी गुडघे साथ देत नाही. हा, हो. हे तुम्हाला विचारावं, तुम्ही बरेच वर्ष 30 वर्ष झाले येत आहे. हा. चालतंय. रामकृष्ण आहे. धन्यवाद.